श्री ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी असून डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या सर्व उपलब्ध केल्या असल्याची माहिती ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे। पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 24 तास पाणी उपसा चालू असून सध्या 50 लाख लिटर पाण्याचा साठा गायमुख तलावात उपलब्ध आहे। भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाणी जपून वापरावं, नळांना तोट्या बसवाव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। स्वच्छतेसाठी फॉलिडॉल फवारणी आणि डास प्रतिबंधक धूर फवारणी सुद्धा केली आहे। मंदिर परिसरात पार्किंगजवळ आणि डोंगर परिसर या ठिकाणी तात्पुरती शौचालयं लावण्यात आली आहेत। प्लास्टिक बंदीसाठी व्यापाऱ्यांना नोटीस देऊन कापडी पिशवी वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणपोई आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध केले असून गावातील कचरा उठावाचं काम पूर्ण करण्यात आलंय। पाणी शुद्धीकरणासाठी 125 किलो TCLचा पुरवठा करण्यात आलाय। जैविक आणि रासायनिक पाणी तपासणीसाठी आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी केलंय। करून भाविकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिलेले असून भाविकांना ठिकठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीनं बैठ्या टाक्या 14 बांधकाम केलेले आहेत, त्यातून पाणी पुरवठा केला जातो। तसेच आपण विविध ठिकाणाहून 30 पाण्याचे टँकर मागवून विविध ठिकाणी ते टँकर भाविकांना पाणी उपलब्ध व्हावयाच्या दृष्टीनं लावलेले असून तिथूनही भाविकांना पाण्याचा पुरवठा होणार असून तसेच चालू वर्षी प्रशासनाच्या मार्फत ग्रामपंचायतीने स्वच्छतेची मोहीम घेऊन चांगल्या प्रकारे संपूर्ण गावाची स्वच्छता गटरसफाई करून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। तसेच भाविकांना आंघोळीसाठी स्नानगृहे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। विविध प्रकारच्या सोयी सुविधा ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या चैत्र यात्रेचं भाविकांना चांगल्या प्रकारे सुखसुविधा मिळाव्यात या दृष्टीने नियोजन केले असेल। भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून प्लास्टिक मुक्त यात्रा करूया असे मी आवाहन करतो।